तेव्हा एकंदर परिस्थिती पाहता छगन भुजबळ हे भाजपमध्ये जाण्यासाठी इच्छुक दिसतात। भाजपच्या मनात भुजबळांविषयी काय आहे हे अजून नेमकं कळालेलं नाही। भुजबळांना भाजपनं त्यांच्यापासून दूरही ठेवलेलं नाही आणि जवळही केले नाही। भुजबळ हे भाजपच्या माधव समीकरणात फिट बसणारे नेते आहेत, मात्र ते खरंच तसे आहेत का याचीही चाचपणी केली जाते। कशी ते बघूया। छगन भुजबळ यांनी राष्ट्रवादीत बंडाचा झेंडा उभारल्यानंतर आता भुजबळ कोणता राजकीय पर्याय स्वीकारणार याची चर्चा सुरू झाली। छगन भुजबळांना आता भाजप सर्वात जवळचा पक्ष वाटू लागलाय। जसं भुजबळांचं भाजप प्रेम उफाळून आलंय तसं भाजपमध्येही ममत्व भावना दिसून येऊ लागलीय। भुजबळांसारखा नेता आपल्या बाजूने असावा असं फडणवीस जाहीरपणे सांगू लागलेत। भुजबळ साहेब आमच्या महायुतीचे एक प्रमुख नेते आहेत आणि तिन्ही पक्ष मग ते अर्थातच राष्ट्रवादीचे आहेत म्हणून तिथे त्यांचा सन्मान आहेच, पण आमच्या तिन्ही पक्षाच्या नेत्यांच्या मनात त्यांच्याबद्दल सन्मानाची भावना आहे। महायुतीच्या विजयामध्ये त्यांचा देखील एक महत्त्वाचा वाटा राहिलेला आहे। भाजपला भुजबळ जवळचे वाटू लागले तरी भाजपच्या माधव पॅटर्न मध्ये भुजबळांची उपयुक्तता किती असा प्रश्नही निर्माण झालाय। मा म्हणजे माळी, ध म्हणजे धनगर, व म्हणजे वंजारी या पॅटर्न नुसार वंजारी समाजाचं प्रतिनिधित्व करणाऱ्या पंकजा मुंडे मंत्रिमंडळात आहेत, तर धनगर समाजाचे राम शिंदे विधान परिषदेचे सभापती आहेत। भाजपनं मंत्रिमंडळात माळी समाजाला प्रतिनिधित्व दिले। संभाजीनगरचे अतुल सावे आणि साताऱ्याच्या जयकुमार गोरेंना मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले, पण महाराष्ट्रात माळी समाजातला नेता अशी ओळख या नेत्यांना निर्माण करता आलेली नाही। त्यातूनच भुजबळांसारखा नेता पक्षात असावा असं भाजपला वाटत असावं। त्यामुळेच भुजबळांच्या बंडाबाबत भाजप नेत्यांना ममत्व दिसून येते। भुजबळ साहेब सर्वमान्य आहेत, वरिष्ठ नेतृत्व आहे आणि त्यामुळे भुजबळ साहेबांनी देवेंद्रजींना भेटणं हे प्रासंगिक सुद्धा आहे। या सगळ्यावर योग्य निर्णय हे भुजबळ साहेब घेतील। भुजबळ साहेब ज्या पक्षात आहेत त्या पक्षाचं नेतृत्व घेईल आणि भुजबळ साहेब जर माननीय मुख्यमंत्र्यांशी काही बोलले असतील तर त्या विषयाबद्दलचा सुद्धा योग्य निर्णय आणि भूमिका मुख्यमंत्री आणि भुजबळ साहेब स्वतः मांडतील। तोपर्यंत तुर्तास आपण वाट पाहूया। भुजबळ साहेब हे अतिशय मोठे नेते आहेत, ओबीसीचे नेते नाही तर ते सर्व दृष्टीने मोठे नेते आहेत। राज्यामध्ये कोणी याला नाकारणार नाही आणि त्यांना खरं मंत्रिमंडळ घ्यायला पाहिजे होतं, पण आता राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गटामध्ये त्यांच्या नेत्यामध्ये त्यांच्यामध्ये काय बोलणं झालं ते सांगत होतं की मला राज्यसभेवर जायचं होतं, तिथे जाऊ दिलं नाही, इथे यायचं होतं। आता तो त्यांचा अंतर्गत विषय आहे, पण मला अजूनही वाटतं की भुजबळ साहेब मंत्रिमंडळामध्ये असायला पाहिजे होते। भुजबळांना पुढच्या काळात प्रवेश दिलाही जाऊ शकतो, पण त्याआधी भाजप श्रेष्ठी अजित पवारांच्या मनाचा धांडोळा घेतल्याशिवाय राहणार नाही। तोपर्यंत छगन भुजबळांना मोठ्या अस्वस्थतेचा काळ धीर धरून काढावा लागणार आहे। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, मुंबई।